नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. आंतरवालीचा लाठीचार्ज हा तिथल्या प्रमुख आंदोलकासाठी एक अविस्मरणीय क्षण राहिलेला आहे आणि त्या आंदोलनकर्त्याचं नाव आहे मनोज जरांगे. आता मनोज जरांगेच्या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आले, आंतरवाली सराटीमध्ये आले. जणू काही महाराष्ट्राची राजधानी आंतरवाली सराटी आहे. महाराष्ट्राची नसू द्या, मात्र मराठ्यांची आंतरवाली सराटी ही राजधानी बनून राहिली काही काळ आणि ती दीर्घकाळ टिकली नाही, याचं फार दुःख वाटतं आहे. मी सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे की वाघासारखा आणि सिंहासारखा समाज हा एकत्र आला खरा, मात्र त्याचं मांजर होऊ नये याची भीती फार सुरुवातीपासून वाटत होते आणि तसंच झालेलं आहे. माझं सुरुवातीपासून प्रामाणिक आणि अगदी काळजातून म्हणणं होतं की मराठा समाज हा मोठा भाऊ आहे महाराष्ट्रामधल्या तमाम जाती बांधवांचा आणि त्यांनी मोठ्या भावासारखं ताटमानेनं उंच राहावं. त्याने दंगलखोर बनू नये, त्याच्यावर शिक्का हल्लेखोरांचा लागू नये, त्याच्यावर जातीवादाचा शिक्का लागू नये. याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हटलं होतं की मराठा समाज हा सगळ्यात मोठा ताकदीनं आहे आणि या ताकदीला जर सरकार, मनुवादी सरकार जिरवण्यामध्ये यशस्वी झालं तर बाकी कुठलाही समाज आंदोलनासाठी पुढे येऊ शकणार नाही. येणार नाही याचं असं म्हणलं नव्हतं मी, येऊ शकणार नाही. किंबहुना त्या कुठल्याही जाती समूहाच्या लोकांना, थोडक्यात संकेत असलेल्या लोकांना पुढे येऊ दिलं जाणार नाही, ही खंत मी सुरुवातीपासून व्यक्त करत होतो. आणि म्हणून मला असं वाटत होतं की मराठा समाजाच्या आंदोलनाची पिछेहाट होऊ नये. मात्र तेच झालेलं आहे आणि त्याला मनस्वी मी माझ्या काळजातून सांगतो की त्याला जबाबदार हे मनोज जरांगे आहे. पहिल्यापासून हेकेखोरपणा आणि आंतरवाली सराटीमध्ये ज्या ज्या गोष्टी घडल्यात, आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत जाताना ज्या ज्या कुठे कुठे कन्हैया हॉटेलमध्ये, कुठे वाशीमध्ये, कुठल्या उसामध्ये तिकडं घडल्या असतील, या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि त्या मी मांडत आलेलो आहे. मराठा समाजाच्या सुरुवातीपासून काही लोकांनी मला शिव्या दिल्या आणि ते आजही देत आहेत. मात्र 99% लोक आज मराठी महाराष्ट्रावर विश्वास ठेवत आहेत. त्यांनी मान्य केलेलं आहे. मला त्या काही मित्रांची नावं घ्यायची नाहीत ज्यांनी मला माफी मागून सांगितलं की सर, आम्हाला तुमचे पाय धरायचे, तुमची माफी मागायची आहे. मी म्हटलं का? तर अशा प्रकारचे तुम्ही सांगत होतात हे आम्हाला तेव्हा कधीच पटलं नाही आणि तुम्हाला चक्क आम्ही शिवीगाळ केलेली आहे. मी म्हटलं काहीच हरकत नाही. आणि तेव्हाही मी म्हणत होतो की जे माझं म्हणणं आहे ते सगळ्या समाजाला पटावं किंवा मी त्यांना लादावं असं अजिबात होऊ शकत नाही. माझं म्हणणं सगळ्या महाराष्ट्रानं ऐकावं असं कधीच होऊ शकत नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे हे मात्र नक्की आहे. मात्र माझं म्हणणं सगळ्यांना पटावं हे मी कधीच एक्सेप्ट केलं नाही किंवा मग अशी गॅरंटी धरलेली नव्हती, असं विश्वास धरलेला नव्हता. कारण हे माझं मत आहे आणि माझ्या मतावर सगळ्यांनी ठाम राहावं. कशावरून? सगळे माझे बांधील अजिबात नाही आहेत. प्रत्येक जणाला आपला आपला हक्काधिकार आहे, बोलण्याचा आहे, खाण्याचा आहे, जगण्याचा आहे, स्वैरपणे फिरण्याचा आहे. आणि म्हणून सगळे लोक एकत्र एक होते. आपल्या आपल्या सोयीनुसार, आपल्या आपल्या हक्काधिकारानुसार ते आंतरवाली सराटीला जमत होते. मात्र आंतरवाली सराटीच्या प्रमुखानं काय केलं? मनोज जरांगे आंतरवाली सराटीकर यांनी समाजाच्या हातामध्ये काहीच दिलं नाही. समाजाच्या हातामध्ये काहीच दिलं नाही असं म्हटलं की खालून कुणबी प्रमाणपत्र आम्हाला त्यांच्यामुळेच मिळालं आहे असा 4-2 कॉमेंट येतात. मित्रांनो, मला फार दुःखानं आणि खेदानं म्हणावं लागतं, ते कुणबी प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या नोकरीची ऑर्डर नाही आहे मित्रांनो. ती अजून व्हॅलिड व्हायची आहे. स्वतः मनोज जरांगे वारंवार असं म्हणतात. काल 2 दिवसापूर्वी त्यांनी असं म्हटलं की सरकारनं 3 महिन्याचा वेळ मागितला आहे गॅजेटियर लागू करण्यासाठी आणि त्यासाठी का वेळ मागितला आहे? तर हरकती आलेल्या आहेत. हरकती कशाच्या आहेत मित्रांनो? तुम्ही लक्षात घ्या. हरकती ह्या तुमच्या कुणबी प्रमाणपत्रावर आलेल्या आहेत आणि त्या हरकती आल्यानंतर तुमच्या कुणबी प्रमाणपत्राचा व्हॅलिडिटीचा विचार केला जाणार आहे. ज्या व्हॅलिडिटी झालेल्या आहेत त्याच्यावर जर कोणी काही आक्षेप घेतलेला असेल आणि त्यामध्ये जर काही ते चुकीचं वाटत असेल तर A to Z सगळे कुणबी प्रमाणपत्र हे रद्द होऊ शकतात. हे तुम्हाला कुणीच सांगत नाही. मराठी महाराष्ट्र नक्की सांगणार आहे आणि सांगत आलेला आहे. आम्हाला एकीकडे सांगायचं आहे की लाखो करोडो लोक आरक्षणामध्ये गेले आणि गावाचे गावं कुणबी निघालेले आहेत. मात्र ते गावं कुणबी निघाले त्याचा अर्थ असा नाही की सगळ्यांना ही नोकरीची ऑर्डर आहे. अजिबात नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आम्हाला मराठवाड्याचं आरक्षण देता येत होतं, ते मिळवता येत होतं, ते मिळालेलं नाही. EWS मिळालं होतं, ते गमवलंय मनोज जरांगेंच्या हेकेखोरपणामुळे. जे 10% आरक्षण जे सरकारनं दिलं ते सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही. अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे.
मात्र काही लोक ऊर बडवायच्या त्यांना सवय लागलेली आहे. त्याचं कारणही सांगतो की लाखोंच्या संख्येनं आम्ही एकत्र आलो, मात्र आम्हाला लोकाला काय सांगावं आम्ही, म्हणून विनाकारण रेटी करत पाटीलच आमचा नेता आहेत असं म्हणून वेळ मारून नेणारे लोक बोटावर मोजण्या इतके आहेत. मनोज जरांगे सुरुवातीपासून असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये जे जे माझ्या विरोधात जात आहेत, जे जे माझ्या विरोधात सुरुवातीपासून गेलेले आहेत आणि अजूनही जातात, त्यांच्या दुकानं बंद झाल्या आहेत म्हणून ते माझ्या विरोधामध्ये जात आहेत. आता त्यांच्या नेमक्या 2 दुकानं कोणत्या होत्या आणि त्या कुणी कोणापाशी उघडलेल्या होत्या याबद्दल मला काही माहिती नाही. मात्र मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये जे दुकान उभं केलं आहे ना, ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं एकमेव दुकान आहे. जरी त्यांनी सगळ्या छोट्या मोठ्या दुकानं बंद केलेल्या असतील तरी महाराष्ट्रातलं सगळ्यात एकमेव मोठं दुकान हे आंतरवली सराटीमध्ये त्यांनी उभा केलेलं आहे. आणि होलसेल मालाचे ठोक विक्रेते मनोज जरांगे सध्या झालेले आहेत. ते कुठले आरक्षणाचे जेरक नाही आहेत, ते आरक्षणाचे क्रांतिकारक योद्धे नाही आहेत, ते मराठ्यांचे योद्धे नाही आहेत. 4-2 लोक लाभार्थी त्यांच्या आजूबाजूला फिरणारे लोक म्हणतात आरक्षणाचे क्रांतिकारक की काय ते त्यांचे शब्द आहेत ते मला माहितीही नाहीत. मात्र ते कधीही आरक्षणाचे जनक होऊ शकत नाहीत, ते कधीही एखाद्या समाजाचा प्रमुख होऊ शकत नाहीत. ते फक्त एका दुकानाचा मालक होऊ शकतात आणि ते दुकानाचा मालक ते झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं दुकान त्या ठिकाणी त्यांनी उभा केलेलं आहे आणि त्या दुकानाचा ग्राहक हा सामान्य मराठा बांधव नाही आहे ज्याच्या हातात कुणबी प्रमाणपत्र नाही आहे किंवा आहे. त्या दुकानाचा ग्राहक आमदार, मंत्री, खासदार आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्या खासदारांनी यायचं आणि दुकानाचं बिल भरायचं आणि तिथून ह्यांचा माल घेऊन जायचा. माल कोणता घेऊन जायचा माहिती आहे का? माझ्या विरोधात बोला, माझ्या विरोधात बोलू नका, याच्या विरोधात बोला, त्याच्या विरोधात बोलू नका, आंदोलनाची तारीख मागे घ्या, आंदोलनाची तारीख पुढे घ्या, आंदोलन करायचं की नाही, पुन्हा आंदोलन सोडायचं की नाही, कोणाच्या म्हणण्यावर सोडायचं, तिथल्या स्थानिक महिलांच्या म्हणण्यावर सोडायचं का, की एखाद्या सचिवाच्या म्हणण्यावर सोडायचं, की एखाद्या आमदाराच्या म्हणण्यावर सोडायचं, की मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यावर सोडायचं. या सगळ्या नेत्यांचा आणि आंदोलनं देवाणघेवाण, शब्दप्रयोग आणि सगळ्या गोष्टींची विचार विनिमय करणारं दुकान हे आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगेंनी सगळ्यात मोठं उभा केलेलं आहे. त्यामुळे ते असं दुकान आहे, ते सामान्य माणसाचं नाही आहे, ते आमदार, खासदार, मंत्र्यांचं दुकान आहे आणि तिथून सगळे माल दिले घेतले जातात, देवाणघेवाण केली जाते. आणि म्हणून मनोज जरांगे हे ठोक विक्रेते त्या ठिकाणी दुकानाचे मालक होऊन बसलेले आहेत, बाकी काही नाही आहे. तिथल्या समाजातल्या लोकांना वेड्यात काढतायत की मी सगळ्यांची दुकानं बंद केलीत. तुम्ही सगळ्यांची दुकानं जर असतील तर बंद केली असतील तर ठीक आहे, मात्र तुम्ही सगळ्यात मोठं दुकान उभा केलेलं आहे आणि त्या दुकानामध्ये सामान्य माणसाला मालच मिळत नाही आहे, सामान्य माणसाचा मालच त्या दुकानामध्ये नाही आहे. अशा प्रकारचं दुकान तुम्ही उभा केलेलं आहे. लोकांना वेड्यात काढू नका. लोकांनी यांना डोक्यावर घेणं बंद करावं. काल ज्या प्रकारे संतोष देशमुखांच्या हत्येचा फायदा घेतला जात होता, त्यामुळे अत्यंत खेद वाटला की एखादा नेता समाजासाठी किंवा मग त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी झगडत आहे, त्याच्याच विरोधामध्ये षडयंत्र रचण्याचं काम मनोज जरांगे करतायत. आंदोलन मागे घेऊ नका असं सांगायचं आणि दुसरीकडं त्यांना येऊच देऊ नका असंही सांगायचं. अशा प्रकारची कुरघोडी करताना मनोज जरांगे आम्ही काल पाहिलेले आहेत. एकीकडे मी समाजाचं लेकरूही म्हणायचं आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून समाजाला वेठीस धरायचं, हे अत्यंत दुर्दैवी चित्र आहे आणि समाजाची हेळसांड, समाजाचा अपमान, समाजाला देशधुडीला लावणारं हे सगळं कृत्य आहे. मनोज जरांगेंना काही बोटावर मोजणारे लोक डोक्यावर घेत असले तरी मनोज जरांगेंनी या सगळ्या समाजाचं मातेरे केलेलं आहे हे मात्र निश्चित आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फार खाडव्या वाटत आहेत आज मनोज जरांगेंच्या लाभार्थी लोकांना. मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये जाणारे किंवा मग हे आपल्याला पटतच नाही असे म्हणणारे लाखो लोक आहेत. मनोज जरांगेंना सहकार्य करणारे बोटावर मोजण्या इतके लोक आहेत. आंतरवली सराटीमध्ये सुद्धा मनोज जरांगेंना विरोध होतोय आणि म्हणून तिकडं त्या पांडुरंग तारकच्या घरी जाऊन ते बसतात. पांडुरंग तारकच्या घरचे सुद्धा वैतागले असतील. उठसूट यायचं, इथे बसायचं, लोकांची वर्दळ, खाण्यापिण्याचे वांदे, खायचे सुद्धा चोरून, या सगळ्या परिस्थिती त्या ठिकाणी आहेत. आणि एक बाजू जर पाहिली तर पांडुरंग तारक यांनाही काही कमी नाही आहे. मनोज जरांगेंच्या आशीर्वादानं फार मोठी संधी त्यांना मिळालेली आहे. खरं सांगायचं झालं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांचं फार मोठं सार्थक झालेलं आहे. ज्यांना घालायला कपडे नव्हते, ज्यांना डिझेलला पेट्रोलला पैसे नव्हते, ज्यांच्याकडे गाड्या नव्हत्या त्यांच्याकडे गाड्या आलेल्या आहेत. एकाकडे सायकल नव्हती त्याच्याकडे मोटरसायकल आलेली आहे 1.5 लाख रुपयाची. ज्यांच्याकडे मोबाईल नव्हते वापरायला, फुटके तुटके मोबाईल वापरायचे, त्यांच्याकडे 1.5 लाख रुपयाचे मोबाईल आहेत, आयफोन आहेत.
ज्यांच्याकडं हेडफोन नव्हतं त्यांच्याकडं 40-40 हजार रुपयांचे माईक आहेत, ज्यांच्याकडं गाडी नव्हती बसायला त्यांच्याकडं 40-40 लाख रुपयांच्या गाड्या आहेत, जे वाळू माफिया पहिल्यापासून मनोज जरांगेंच्या म्हणजे आंदोलन अगोदर नाही, आंदोलन सुरू झाल्यापासून आणि पोलिसांचं लक्ष तिकडं लागल्यापासून जे वाळू माफिया मोठे झाले त्यांच्या दारामध्ये बैलगाडी नव्हती, तिथं टिप्पर उभा राहायला लागलेले आहेत. अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्रातला तो पलीकडच्या कोपऱ्यामधला शेतकरी हा स्वतःच्या खिशातले 10-5 रुपये खर्चून आंतरवालीला 1.5 वर्षापासून येत असलेला शेतकरी तो कर्जबाजारी आहे, तो तसाच राहिलेला आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगायचं झालं तर मराठा समाजातल्या लोकांनी 1.5 वर्षांपासून व्याजाने कर्जाने पैसे काढलेले आहेत आंदोलनाला येण्या जाण्यासाठी. जे स्वतःच्या लेखी बाळीसाठी लग्नाच्यासाठी ठेवलेले पैसे आहेत ते सुद्धा आंदोलनाला त्यांनी उडवून टाकलेले आहेत. बोलता येत नाही की समाजासाठी दिलेत, मात्र दिलेत खरे आणि ते संपलेले आहेत. ते पुन्हा कधी उभे करायचे आणि कधी लेकरांची लग्न करायची हा सगळ्यात मोठा सवाल आहे. याचं उत्तर मनोज जरांगेंकडे कधीच नसणार आहे. भले विचारलं नाही आणि विचारलं तरीसुद्धा हा सगळ्यात मोठा पोकळी निर्माण करणारा प्रकार आहे. आणि समाजाला वारंवार वेळोवेळी कळकळीची विनंती आहे, मनोज जरांगेंच्या मागे उभा राहणं बंद करा. मी कालही रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की सुज्ञ मराठ्यांनी कायदेशीर पद्धतीने लढा लढण्यासाठी त्यांना बाजूला करावं आणि कायदेशीर मोठा लढा लढावा अशा प्रकारची विनंती आणि आवाहन त्या ठिकाणाहून मी केलं होतं. मनोज जरांगेंना तिकडं ब्युटी पार्लरचे उद्घाटन करायला जाऊ द्या, तिकडं लग्नाला जाऊ द्या, त्यांना सप्त्याला जाऊ द्या, तिकडे त्यांचे काय गोंधळाचे कार्यक्रम असतील ते त्यासाठीच आता ठराविक झालेले आहेत मनोज जरांगे. त्यांनी आता गोंधळाचे कार्यक्रम, तिकडं सप्त्याला जाणं, ब्युटी पार्लरचे उद्घाटनं आणि या सगळ्या गोष्टी कराव्यात. आंदोलनाचं काम हे त्यांचं मुळीच नाही आहे, कधीच नव्हतं. इलेक्शनच्या पिरियडमध्ये एक लाठीचार्ज घडवून आणला आणि त्यानंतर मनोज जरांगेसारख्या व्यक्ती घराघरात पोहोचवला. तो व्यक्ती अत्यंत सिक्का खोटा निघाला आणि म्हणून समाजाचं नुकसान झालेलं आहे. त्यांना तिकडेच ब्युटी पार्लरचे उद्घाटन करू द्या. समाजाला आवाहन आहे, दुसरा एक कुणीतरी चांगला माणूस निवडा, त्याच्याकडे एखादी कायदेशीर पद्धतीनं लढा लढणारी टीम असणं गरजेचं आहे आणि ते कायदेशीर लढा लढतील आणि आरक्षणसुद्धा मिळवतील. हा माणूस आरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये राहिला तर ज्यांना ज्यांना यांनी शिवी दिलेल्या आहेत, ज्यांना ज्यांना त्यांनी गावामधून हाकलून लावलेलं आहे तेच लोक आज सत्तेमध्ये आहेत. आणि म्हणून मनोज जरांगे हे की आहेत आणि मी करून दाखवत असतो, मी जिरवीत असतो, मी विरजण टाकत असतो, मी पळून लावित असतो, मी मारून टाकत असतो, अशा प्रकारच्या धमक्या देणाऱ्या मनोज जरांगेंच्या हयातीपर्यंत आरक्षण हे देऊ शकत नाहीत, कारण ते पायावर येऊ शकत नाहीत. आणि उद्या जर मनोज जरांगेंच्या ताकदीनं आरक्षण दिलं तर मनोज जरांगे डोक्यावर घेतील. मनोज जरांगे सोडत नसतो कोणालाच आणि म्हणून आरक्षण दिलंय असा शब्द म्हणण्याची संधी कुठलाही राजकीय नेता सत्ताधारी देऊच शकत नाही. याचाच प्रत्यय आणि उत्तर असं आहे की आरक्षण मनोज जरांगेंच्या असण्यामुळं कधीच मिळणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, एवढंच. तुम्हाला या सगळ्या गोष्टीबद्दल काय वाटतंय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये स्वच्छ शब्दामध्ये लिहा. मनोज जरांगेंच्या लाभार्थी लोकांनी इथं येऊन घाण करू नये हे सुद्धा महत्त्वपूर्ण आवाहन या ठिकाणाहून करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.